नमस्कार. जेवण झाल्यानंतर किंवा अदल्यामधल्या वेळेमध्ये बऱ्याच जणांना गोड खाण्याची इच्छा होते आणि ना कधी-कधी आपल्याला ना एखादी स्वीट डिश खावीशीच वाटते. तर अशा वेळेस बाहेरून भेसळयुक्त मिठाई विकत आणण्यापेक्षा आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत दाणेदार बेसन बर्फी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. बर्फीला रंग पाहणा किती सुरेख आलेला आहे. दिसायलाही जेवढी सुरेख दिसत आहे ना, तेवढीच चवीला 100% भन्नाट झालेली आहे. तुम्हाला मी जेव्हा मिठाई कापून दाखवली तेव्हाच तुम्हाला समजलं असेल अगदी मऊसूत तशी तयार झालेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जे बर्फीचं मिश्रण असतं ना ते व्यवस्थित भाजत नाही, खाताना कचकच लागते. तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सर्व साहित्य सांगितलेलं आहे आणि बाहेरून विकत आणायची काहीही गरज नाही. कोणतंही साहित्य तुम्हाला बाहेरून विकत आणावं लागणार नाही. घरीच उपलब्ध असलेल्या 3-4 साहित्यांमध्ये आपण ही बर्फी तयार केलेली आहे आणि सर्व साहित्य ना वाटीने मोजून दाखवलेलं आहे, त्यामुळे ग्रामचं किंवा वजनाचं अजिबात टेन्शन नाही. तुम्हाला मी तोडूनही दाखवली बर्फी एकदम मऊसूत अशी तयार झालेली आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बाजूचं जे बेल आयकॉन आहे ना ते देखील प्रेस करायला विसरू नका. त्यांनी काय होईल, जेव्हा मी रेसिपी अपलोड करेन ना तेव्हा त्याचं नोटिफिकेशन आहे सर्वात आधी तुम्हाला भेटेल. रेसिपी आवडली तर एक लाईक जरूर करा. बेसन बर्फी तयार करण्यासाठी नेहमी गॅसवरती एक मोठी आणि जाडबुडाची कढई ठेवायची. म्हणजे कसं सर्व साहित्य भाजायला आणि हलवायला सोपं जातं आणि कोणतेही साहित्य तळायला लागत नाही. आता मी या ठिकाणी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. सर्व साजूक तूप कढईमध्ये घातलं. फक्त 3-4 चमचे साजूक तूप वाटीमध्ये शिल्लक ठेवलेलं आहे. आता साजूक तूप मोजून घेताना अगदीच पूर्णपणे वितळलेलं किंवा अगदीच घट्ट घ्यायचं नाही. असं व्हिडिओमध्ये दाखवलं ना त्याप्रमाणे सेमी लिक्विड घ्यायचं आहे. जी वाटीमध्ये 2-3 चमचे साजूक तूप शिल्लक ठेवलं आहे ना त्याचा वापर आपण शेवटी करणार आहोत. मी या ठिकाणी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता हा घेतलेला सर्व अर्धी वाटी रवा या तुपामध्ये घालायचा आहे. हे पहा, तूप चांगलं गरम झालेलं होतं म्हणून रवा घातल्या अगदी छान असा फेस आलेला आहे. आता कमी आचेवरती हा जो घातलेला रवा आहे ना तुपामध्ये मस्त असा खमंग हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत मंद आचेवरती सतत हलवत भाजायचा आहे. बऱ्याच वेळा काय करतात लोक, बेसन बर्फी तयार करताना बेसन आणि रवा एकत्र भाजायला जातात. त्यामुळे काय होतं, रवा भाजला जात नाही. त्यामुळे बेसन बर्फी खाताना कचकच लागते. तर असं होऊ नये ना त्यासाठी नेहमी असा घेतलेला रवा कमी आचेवरती 4-5 मिनटं भाजायचा. त्यामुळे कसं बेसन बर्फी खाताना रवासुद्धा लागत नाही आणि बाइंडिंग देखील छान येतं. अजिबात कचकचसुद्धा लागत नाही. साधारणतः एक 4 ते 5 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी आचेवरती रवा मस्त असं खमंग भाजून घेतलेला आहे. आता ज्या वाटीने आपण रवा आणि तूप मोजून घेतलं, अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी बेसनपीठ आपल्याला या भाजून घेतलेल्या रव्यामध्ये ॲड करायचं आहे. आता बेसनपीठ वाटीमध्ये मोजून घेताना अगदीच हलक्या हाताने न भरताना हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. म्हणजे कसं प्रमाण आहे ना तुपाचं, बेसनाचं आणि रव्याचं अगदी परफेक्ट होतं आणि बेसन बर्फी अगदी छान अशी तयार होते. हे पहा, सुरुवातीला अशी 1 वाटी घातलं, आता आणखी लगेचच अर्धी वाटी घालायचं आहे. असं टोटल आपल्याला या ठिकाणी 1.5 वाटी बेसनपीठ लागणार आहे. अर्धी वाटी सेमी लिक्विड साजूक तुपासाठी अर्धी वाटी बारीक रवा आणि 1.5 वाटी बेसनपीठ घ्या. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुमची बेसन बर्फी खूप छान तयार होईल. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करा. आणि वाटी मोजून घेताना ना साहित्य कोणतीही एकच वाटी वापरा. तुमच्या घरातील कोणत्याही एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या. खूप छान अशी बर्फी तयार होणार आहे. आता हे घातलेले सर्व साहित्य म्हणजे 1.5 वाटी बेसनपीठ जे आहे ना ते तुपामध्ये आणि रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होतात ना त्या देखील मोडत आपल्याला हे मिश्रण चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. साधारणतः एवढं मिश्रण भाजण्यासाठी ना मला 30 ते 35 मिनटं तरी लागणार आहे. बरेच लोक काय सांगतात, अधिक 15 ते 20 मिनटामध्ये आमचं हे मिश्रण भाजून झालं. पण असं नाही. ते मिश्रण ना अगदी अर्धवट कच्चंच भाजलेलं असतं. त्याची बेसन बर्फी अजिबात व्यवस्थित लागत नाही. साधारणतः कमी किंवा जास्तीत जास्त 30 ते 35 मिनटं आपल्याला हे मिश्रण बर्फीचं भाजण्यासाठी लागतं. हे पहा, अशा प्रकारे घातलेलं सर्व साहित्य जे आहे ते तुपामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. संपूर्ण तुपाने आपलं हे मिश्रण जे आहे ना ते पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे. हे पहा, अगदी कोरडं असं हे बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे.
तुम्हाला आता जरी हे फार कोरडं वाटत असलं ना तरीसुद्धा जसं जसं हे भाजत जाईल ना तसं तसं तूप सोडायला सुरुवात करतं आणि छान असं ओलसर असं होतं. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही. हे पहा, अशा छोट्या मोठ्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मोडून घ्यायचे आहे आणि सतत हलवत अगदी कमी आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही. सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत कमी आचेवरतीच आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी साधारणतः 10 मिनिटं झालेली आहेत. अगदी कमी आचेवरती सतत हलवत हे बर्फीचे मिश्रण भाजूनच घेत आहे. आधी पहा, मिश्रणामध्ये फार गुठळ्या होत्या आणि ना मिश्रण फार कोरडं वाटत होतं, पण आता पहा मिश्रणाला हलकासा ओलसरपणा आलेला आहे. पूर्ण देखील ओलसर झालेलं नाही, पण हलकंसं ओलसर झालेलं आहे आणि मिश्रणाचा रंग देखील बदललेला आहे. आपल्याला मस्त असं हलक्याशा खमंग गुलाबी रंगावरती हे भाजून घ्यायचं आहे. जे वाटीमध्ये 2-3 चमचे साजूक तूप उरलं होतं ना ते सर्व साजूक तूप आता ह्या स्टेजला घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित घातलेलं साजूक तूप पूर्णपणे या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा, मिश्रण पटकन असं आपलं पातळ होणार आहे, ओलसर होणार आहे आणि छान असं बर्फीसाठी लागणारे मिश्रण पुढे तयार होणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपण घेतलेल्या अर्धी वाटी साजूक तुपापैकी 2-3 चमचे साजूक तूप शिल्लक ठेवणार आहे, ते आपण पुढे वापरणार आहे. जेव्हा असं 50% मिश्रण भाजत येतं ना तेव्हा लगेच उरलेलं हे साजूक तूप घालायचं. म्हणजे कसं पटकन आपली ही बर्फी तयार होते. अजिबात जास्तीचं मिश्रण कोरडं होत नाही. कारण जर कोरड्या मिश्रणामध्ये तुम्ही हे भाजत राहिलात ना तर काय होतं, मिश्रण तळाशी लागू शकतं. म्हणून कधी पण ना 2-3 चमचे साजूक तूप शिल्लक ठेवायचं. आपल्याला या ठिकाणी पूर्ण अर्धी वाटी साजूक तूप लागलेलं आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, मिश्रण पहा मस्त असं ओलसर झालेलं आहे. आता आपल्याला एक साधारणतः आणखी 20 मिनिटं तरी कमी आचेवरती हे मिश्रण सतत हलवत भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम करायचा नाही. अगदी कमी आचेवरती भाजून घ्यायचं आहे. आता जरी तुम्हाला थोडंफार हे जड वाटत असेल ना भाजायला म्हणजे हलवायला, तरीसुद्धा जसं जसं हे भाजत जाईल ना तसं तसं आणखी तूप सोडायला सुरुवात करते. या ठिकाणी आणखी 10 मिनिटं झालेली आहेत. टोटल सुरुवातीपासून 20 मिनिटं झालेली आहेत. मी हे बर्फीचं मिश्रण कमी आचेवरती भाजूनच घेत आहे. तुम्ही आता पहा, सुरुवातीपेक्षा आणखी हे थोडंसं पातळ झालेलं आहे आणि हलकासा रंग देखील बदललेला आहे. अगदी हॉटेलसारखा आणि हलवाईसारखा या बर्फीला रंग येण्यासाठी ना मी या ठिकाणी खाण्याचा जो येल्लो फूड कलर असतो ना तो घालत आहे. तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता, ऑप्शनल आहे. बर्फीला रंग छान यावा म्हणून मी यासाठी घालत आहे. तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल. अगदी चिमटीपेक्षा सुद्धा कमी थोडासा रंग घेतला होता. त्यामध्ये ना मी थोडंसं 1-2 थेंब पाणी मिक्स केलं आणि छान असा रंग तयार झालेला आहे. तो येल्लो फूड कलर घालत आहे. घातलेला कलर देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आता बर्फीला वरतून गार्निश करण्यासाठी ना मी या ठिकाणी काही पिस्त्याचे काप बारीक बारीक कापून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर पिस्ता नसेल ना इतर आवडीचा कोणताही सुकामेवा बारीक बारीक कापून घेऊ शकता. या ठिकाणी साधारणतः आणखी 5 मिनिटं पुढे झालेली आहेत. सुरुवातीपासून टोटल 25 मिनिटं झालेली आहेत. अगदी कमी आचेवरती हे मिश्रण मी तळापासून खमंग भाजूनच घेत आहे. तुम्ही आता पहा ना, सुरुवातीपेक्षा आणखी हे मिश्रण पातळ झालेलं आहे, कारण छान असं भाजल्यामुळे ना मस्त असं तूप सोडलेलं आहे. आता ना भाजायला सुद्धा हलकं वाटत आहे. सुरुवातीला ना थोडंसं हात जड वाटत होतं, पण आता पहा मस्त असं हलकं झालेलं आहे आणि रंग देखील बदललेला आहे. अगदी खमंग असं भाजून तयार झालेलं आहे. अगदी ह्याच रंगावरती भाजून घ्यायचं आहे. हलकासा रंग बदलला पाहिजे. म्हणजे कसं बेसनाचा आणि रव्याचा पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत आणि मस्त असं ह्याच पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं होईपर्यंत तुम्हाला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे. अर्धवट कच्चं किंवा अर्धवट भाजलेलं अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर बेसनवरती व्यवस्थित लागणार नाही. मला या ठिकाणी साधारणतः 25 ते 30 मिनिटं हे रवा बेसनाचं मिश्रण भाजण्यासाठी लागलेले आहेत. तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो. कधी कधी ना गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा डिपेंड असतं, पण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी कमी आचेवरतीच हे मिश्रण भाजून घेतलेलं आहे. आता लगेचच गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कमी आचेवरती ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी पिठी साखर ॲड करायची आहे. हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे. पाऊण वाटी म्हणजे अर्धी वाटी आणि त्यापेक्षा आणखी थोडी जास्त म्हणजे पाऊण वाटी भरते. जर तुम्हाला कमी गोड बर्फी बनवायची असेल ना तर अर्धी वाटी पिठी साखर घातली तरीसुद्धा काहीच हरकत नाही. 1 ते 1.5 चमचा वेलची पावडर घातलेली आहे. त्यामुळे काय होतं, बर्फी ना अजूनच चवीला छान होते. आता ही घातलेली पूर्ण पिठी साखर या रवा बेसनाच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी ना हात पटापट चालवायचा आहे. काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. गॅस बंद न करता कमी गॅसवरतीच आपल्याला हे फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं जी साखर असते ना ती उष्णतेमुळे छान अशी विरघळली जाते आणि मस्त असं बर्फीसाठी लागणारे मिश्रण तयार होतं.
या ठिकाणी एक साधारणतः 2 मिनिटं झालेली आहेत. पिठी साखर मी मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि लगेचच आता गॅस बंद केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घातलेली पिठी साखर पूर्णपणे अगदी व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. परफेक्ट. आता मिश्रण पहा ना, मस्त असं आपलं तयार झालेलं आहे बर्फीसाठी. कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी परफेक्ट आहे. अगदी बर्फीसाठी ना याच कन्सिस्टन्सीचं मिश्रण हवं आहे. जास्त कोरडं देखील नको आणि जास्त पातळ देखील नको. जेव्हा असं मिश्रण तयार होईल ना, तेव्हा समजावं आपलं बर्फीसाठी लागणारे मिश्रण तयार आहे. पिठी साखर घातल्यानंतर जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही, लगेचच बंद करायचं आहे. साधारणतः 1-2 मिनिटांमध्ये पिठी साखर छान अशी वितळली जाते आणि असं हे मिश्रण तयार होतं. आता मी या ठिकाणी ज्या ट्रेमध्ये बर्फी सेट करायची आहे ना ताटामध्ये, त्या ताटाला व्यवस्थित असं तूप ग्रीस करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल ना, तर तुम्ही या ठिकाणी बटर पेपरसुद्धा घालू शकता. पण माझ्याकडे आज बटर पेपर नव्हता म्हणून मी साधंच तूप लावून घेतलेलं आहे. आता हे सर्व जे बर्फीचं मिश्रण आहे ना, ते फटाफट या ताटावरती घालून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने अगदी छान असं स्प्रेड झालेलं आहे. अजिबात मिश्रणामध्ये गुठळ्या वगैरे तयार झालेले नाही. अगदी परफेक्ट अशी आपली या ठिकाणी बेसन बर्फी तयार होणार आहे. आता हे मिश्रण जेव्हा गरम गरम असतं ना, तेव्हा हे फटाफट करायचं आहे. थंड झाल्यानंतर याच्या गुठळ्या होऊ शकतात. हे पहा, अगदी छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता आपण सुरुवातीला जो पिस्ता बारीक बारीक कापून ठेवलेला होता ना, तो पिस्ता जो आहे तो स्प्रेड करून घ्यायचा आहे. तो वरतून घालून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने तुम्ही इतर सुकामेवासुद्धा तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा प्लेनसुद्धा बर्फी ठेवू शकता. हे पहा, अगदी छान असं पिस्त्याने छान असं मी गार्निश केलेलं आहे. आता या ठिकाणी ना आपली बेसन बर्फी तयार आहे. सेट होण्यासाठी एक साधारणतः आपल्याला 2 तास तरी रूम टेम्परेचरवरती बाहेर ठेवावं लागेल. जर तुम्हाला पटकन खायची असेल ना, तर तुम्ही एक साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी ना फ्रीजमध्ये ठेवून द्या. पटकन सेट होते. पण जर तुम्हाला घाई नसेल, जर तुम्हाला वेळ असेल ना खायला, ते साधारणतः 2 तास फ्रीजशिवाय तुम्हाला ही बर्फी बाहेर ठेवली ना तरी सेट होते. लवकर खायची असेल तर 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. पटकन सेट होते कट करायला. चला तर एक साधारणतः 15 ते 20 मिनिटं ही बर्फी मी फ्रीजमध्ये ठेवते आणि पटकन अशी सेट करून घेते. जर वेळ असेल तुमच्याकडे 2 किंवा 2.5 तास बाहेर ठेवा. छान अशी सेट होते. अजिबात पातळ वगैरे राहत नाही. मस्त अशी जी कट करण्यासाठी थिकनेस असते ना ती तयार होते. हे पहा, एक साधारणतः 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ही बर्फी ठेवलेली होती. रंग पहा ना, बर्फी सेट झाल्यानंतर थंड झाल्यानंतर अगदी छान आलेला आहे. मस्त असा पिवळसर रंग आलेला आहे. अगदी मार्केटमध्ये हॉटेलमध्ये जशी बेसन बर्फी भेटते ना, अगदी त्याच पद्धतीचा रंग आलेला आहे. परफेक्ट. आता जेव्हा अशी बर्फी तयार होते ना, पूर्णपणे छान सेट झालेली आहे. कापण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आता आपण लगेचच ही कट करून घेऊयात. तुम्हाला जसे बर्फीचे तुकडे आवडत असतील ना, मोठे छोटे, त्यानुसार तुम्ही ही कट करून घेऊ शकता. मी या ठिकाणी मध्यम आकाराचे चौकोनी शेपमध्ये ही बर्फी कट करून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी चौकोनी शेपमध्ये बर्फी मस्त अशी कट करून घेत आहे. बर्फी कट करताना तुम्हाला समजत असेल की आपली बर्फी किती मस्त अशी मऊसूत तयार झालेली आहे. एकदम अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही रवा बेसन बर्फी तयार आहे. दिसायला पहा ना किती सुरेख दिसत आहे. चवीला तो खूपच चविष्ट अशी तयार झालेली आहे. अगदी 2-3 साहित्यांमध्ये परफेक्ट प्रमाणासह तुम्हाला मी ही बर्फी बनवून दाखवलेली आहे. आता ह्या बाजूच्या ज्या कडा असतात ना, त्या आपल्याला सैल करून घ्यायच्या आहेत आणि बर्फी जी आहे ना ती डिमोल्ड करून घ्यायची आहे. आता मी या ठिकाणी खाली बटर पेपर घातला नव्हता, त्यामुळे मला थोडासा त्रास होत आहे काढायला. पण तुम्ही जर बटर पेपर घातला ना, अगदी फटाफट ह्या वड्या निघतात. अजिबात तुटत वगैरे नाही. तूप लावलेलं होतं तरीसुद्धा पहा ना, वड्या मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. अजिबात मध्येच कुठेही तुटल्या नाहीत. चला तर ह्याच पद्धतीने मी सर्व ज्या बेसन व रवा बर्फी जी आहे ना ती कट करून घेत आहे. तुम्ही याला बेसन बर्फीच्या वड्यासुद्धा म्हणू शकतात. आपला बेसन लाडू कसा असतो अगदी त्याचप्रमाणे तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. चवीला ना खूप छान लागतात. 1-1.5 महिना काय हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात. अजिबात खराब होत नाही. यावरती ना पिस्ता घातल्यामुळे दिसायला छान दिसत आहे. चवीला देखील खूप छान लागतात. हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या बेसन बर्फीच्या ज्या वड्या आहेत ना त्या कट करून घेत आहेत. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्या. तूप ना अगदीच घट्ट न घेता सेमी लिक्विड तूप मोजून घ्यायचं आहे. म्हणजे कसं रव्याचं आणि बेसनाचं जे प्रमाण आहे ते तुपाच्या प्रमाणामध्ये परफेक्ट होतं आणि आपली जी वडी आहे ना ती खूप छान तयार होते. तुम्हाला पाहून दिसत असेल किती सुंदर अशी वडी तयार झालेली आहे. तुम्हाला ही वडी जी आहे ना मी तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मस्त अशी मऊसूत दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही रवा बेसन बर्फी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. मस्त एखादा महिना बंद डब्यामध्ये टिकते. अजिबात खराब वगैरे होत नाही. रेसिपी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.